हॅलो. हा. नमस्कार सर. नमस्कार. भागवत तावरे पत्रकार सर का? संग्राम धन्य बोलतो, पत्रकार. हा ठीक आहे सर. मी संजय शहापुरे, तालुका उमरगा, उस्मानाबाद वरून बोलतोय. बोला. आपले व्हिडिओ ऐकलो मी आत्ताच, बर बर रात्री पण ऐकलो. बर मला फार सुंदर व्हिडिओ तुमचे आवडले, आनंद पण वाटला. बर आणि हे तुमचे व्हिडिओ ऐकून मला एक भारतामधलं एक प्रकरण आठवलं सर, हम्म की पांडवाकडल्या पक्षामधला एक सेनापती जो होता दुष्टदुम्न, हम्म तो शेवटपर्यंत टिकला गेला. हम्म आणि कौरव पक्षाचे 4-5 सेनापती बदलण्यात आले, सगळ्या सेनापतीचा अंत झाला. हम्म तसं युद्ध चालवण्याकरता सेनापती चांगला पाहिजे. बर त्याच पद्धतीनं हम्म मराठ्याचं आरक्षण हे सुंदर आहे हम्म आणि आरक्षणाचा पायाभूत पण चांगला आहे, हो. परंतु याचा सेनापतीच मला पण आवडत नाही. बरोबर बरोबर. कारण सेनापती हा कपटी नाही, तो प्रामाणिक आहे, हो हो. पण तो अज्ञान आंधळा आहे सर. बरोबर बरोबर बरोबर. त्याला एखाद्या दृष्टी असणाऱ्या ज्ञानवंत माणसानं सल्ला दिला पाहिजे आणि एक ज्ञानवंत माणूस त्याचा सल्लागार बनला पाहिजे. पण ते ऐकून घेत नसतील कोणाचं, तर ऐकूनच घेत नाहीत ना ते, असं आहे ते. तर तुमचा असा हा व्हिडिओ व्हायरल होण्यासारखा मला वाटतो. हम्म. आणि तुमच्या व्हिडिओ ऐकून मला जे काही सुचत असतं ती माझ्या स्वतःच्या बुद्धीने मी तुम्हाला हे बोलत आहे. बरोबर 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 मला मी कुणाचा सल्ला घेतलेला नाही आणि बरोबर बरोबर. जितकी पण कळत नाही, पण जेवढं कळतं तेवढं तर तुमच्यापर्यंत पोहोचवावं, येस सर, येस, थँक्यू सर. म्हणून मी हे तुम्हाला कॉल केलाय सर. चालेल चालेल सर. आणि मी पण तसा काही ज्ञानवंत शिक्षक विद्यार्थी पण नाही सर. बर 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 बर. तरी तुम्हाला बरंच इतिहासातलं आणि संघर्ष कसा उभारायचा, पुढे कसा घेऊन जायचा आणि त्यातमधून विजय कसे मिळवायचा बरंच काही माहिती दिसतंय. नाही सर, माझं शिक्षणच 5वी पर्यंत झालेलं आहे, परंतु बर बर मला माझ्या मराठा समाजाकरता मला पण स्वाभिमान आहे, मला अभिमान आहे. नक्की नक्की नक्की. माझा समाज विकोप्याला जाऊ नये हाच माझा ध्येय आहे. बिलकुल सर, बिलकुल सर. परंतु तुमच्या आमच्या करंगे साहेबाला ज्ञानाची बॅटरी दाखवून, त्याला प्रकाश दाखवून, त्याला वाम मार्गाने गेलेल्या रस्त्याला घ्यावा अशी माझी विनंती आहे. नाही, खरंय खरंय, तुमच्या विनंतीला आम्ही मान देऊ, पण आम्ही तेच तुमच्या म्हणण्यासारखं करतोय, पण लोक शिवाय देतात ना. तुम्ही आणखी अशी ही व्हिडिओ निर्माण करा आणि मी जे तुम्हाला फोनवरून बोलतोय हे सुद्धा तुम्ही तिथे रेकॉर्डिंग करून जगाला कळवा. येस सर, येस सर. आणि तिच्यामधून जगाला पण आदर्श मिळेल ना. हा ना, हेच आम्ही पाहू, म्हणजे आम्ही हेच सांगू इच्छितोय लोकांना आणि मराठा समाजाला की या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आम्हाला वैचारिकता महत्वाची आहे, आम्हाला लढा कसा उभारला पाहिजे या गोष्टी महत्वाच्या आहेत. अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्या विचारात घेतल्या पाहिजे, लोकांना विचारात घेतलं पाहिजे. चला ठीक आहे, तुम्ही सेनापती आहेत, आम्ही तुमच्या पाठीमागे उभा आहोतच, मात्र तुम्ही घेतलेला निर्णय हा योग्य आहे की नाही, योग्य अयोग्य आहे याची चाचपणी व्हावी, याचाही विचार व्हावा, आमचं सुद्धा असं म्हणणं आहे. तुमचं बरोबर आहे सर, पण माझं जर बोलणं जर तुम्हाला जर आंबट वाटत नसेल, माझ्या बोलण्याचं जर वीट वाटत नसेल, तर मी अजून 1-2 मिनिट तुम्हाला लांबू शकतो का? बिलकुल बिलकुल. नाही, जरी मला तुमचा असला अमोल किमतीचा वेळ पण घेऊन टाइमपास करायचा नाही नाही. नाही नाही नाही, टाइमपासच नाही, महत्वाचं बोलण्यासाठी मला काही हरकत नाही. आम्ही त्यासाठीच बसलेलो आहोत. तुमच्या काही चुकीच्या प्रतिक्रिया असल्या तरी आम्हाला ऐकून घ्याव्या लागतात, तुम्ही काही वेगळं बोलत असलं तरी ऐकून घ्यावं लागतं, समानांतरात बोलले तरी ऐकून घ्यावं लागतं. आम्ही एक पत्रकारातून सगळ्यांची बाजू ऐकून घेणं आमचं कर्तव्य आहे. बरोबर आहे सर. तर मराठा आरक्षणाविषयी माझा एक विषय असा तुमच्या समोर मांडायचा आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमामधून तुम्ही हे म्हटलात की मराठा आरक्षण देण्याची क्षमता महाराष्ट्र सरकारमध्ये नाही, केंद्रानं ठरवावं लागेल. हो, हे तुमचं योग्य आहे, बरोबर. पण पूर्ण समाजाला, पूर्ण राज्याला, पूर्ण जनतेला हा विषय माहित नाही ना सर. हा, मग तेच करतोय आपण, तेच म्हणतोय आम्ही. आणि आमचं म्हणणं असं आहे की आम्ही एकट्याने सांगितल्यापेक्षा फार कमी पडतोय. जरांगे पाटलांच्या सभेला लाखो लोक उभा राहतात आणि त्या सभेमधून हा संदेश जावा असे आमचं प्रामाणिक मत आहे. करेक्ट. आणि त्या सभेमधून गेलं तरच लोकांना कळेल आणि लोक शहाणे होतील, हुशार होतील. लोकप्रतिनिधी जे आता त्यांचे कामं करत नाहीत त्यांना सवाल करतील लोक की अशा अशा गोष्टी आहेत, तुम्ही का करत नाहीत.
लोकांना या गोष्टी प्रबोधनात्मक किंवा मग कायदेशीर बाबी माहीत नसल्यामुळे लोक नेते पुढाऱ्यांना बोलू शकत नाहीत, अशा गोष्टी आहेत. आणि या गोष्टी जरांगे पाटलांनी जर सभेमधून बोलल्या तर लोकांचं प्रबोधन होईल आणि लोकांचा जो काही खरा काय नेमका कोण शत्रू आहे राजकीय किंवा मग कोण सामाजिक शत्रू आहे किंवा मग आरक्षण कोण मिळवत आहे, या सगळ्या गोष्टी लोकांना कळतील आणि ते समाजामधून समाजाला जरांगे पाटलांच्या सभेमधून जावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे, बाकी काही नाही. बरोबर आहे सर. हम्म, आणि हे जनता जे आहे ना सर, हम्म. हे ज्ञानानांदळी आहे. हा आणि ना, बरोबर ना. आणि ह्या विषयावर मी तुम्हाला आज 1 मिनिट बोलू शकलो नाही, पण बोला. तुमची परवानगी घेऊनच मी बोलू शकतो. बोला. सर, मराठा आरक्षणाविषयीचा हा माझा तुम्हाला मांडलेला मुद्दा विषय मी तुम्हाला मांडतो. बरोबर. जरी राज्य सरकारकडून जर आपणाला मराठा आरक्षण प्राप्त होत असेल तर त्यावर मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून देतो. तर ह्या राज्य सरकारनं सध्याच्याला सत्तेवर बसलेल्या सरकारनं जर सरकारच्या हातात जर हे आरक्षण द्यायचं जर असेल तर ह्या शासनानं आरक्षण दिलं तरी आपल्याला मिळतं, नाही दिलं तरी पण मिळतं. पण कशा पद्धतीचं मिळतं मी तुम्हाला हिच्याबद्दल 2 सेकंदात एक उदाहरण म्हणून सांगा. आणि माझे उदाहरण पण फिट आहेत सर. मी असं तुमचा टाइमपास घेणार नाही. तुम्हाला माझ्या बोलण्यावरून जर तसं वाटत तर मला बेल का मी बंद करतो. नाही, बिलकुल सांगा. उदाहरण असं आहे सर, एका गावच्या मोठ्या सरपंचानं गावामध्ये सभा भरवली. हा उदाहरण बरं का सर, उदाहरणामध्ये वापरला जातो. बिलकुल. हा, त्यांनी गावात अशी दौंडी दिली की मी गावचा सरपंच आहे, मला माहित नसलेली गोष्ट गावच्या नागरिकांनी कोणबी नवीन सांगावी आणि मला माहित नसलेली नवीन सांगितले की मी तिला 2 लाख रुपये बक्षीस देणार आहे म्हटले. बिलकुल. मग त्या 2 लाखाच्या अपेक्षेला पडून प्रत्येक लोक त्याला नवीन उदाहरणं सांगायची. सरपंच ऐकून घ्यायचे ना, ऐकून झाल्यानंतर सरपंच त्या व्यक्तीला म्हणायचा की हे तर मला माहितच आहे की म्हणायचा. मग पूर्ण गाव संपलं. तिथे तुमच्यासारखा व्यक्ती भेटला की मी ह्याचे 2 लाख मी जिंकवतो, उद्या भरवा सभा. आणि सरपंचाला माहित नसल्याला मी सांगतो. आणि त्या गावच्या नागरिकांसमोर त्यांनी सांगितलं की तुम्हाला माहित नसल्याला सांगण्याकरता मी विषय आलेला आहे, 2,000 डिपॉझिट काढून ठेवा. मग त्यांनी ठेवली सर. तर तुमच्या वडिलाची अतिरिक्त गरिबी होती. तुमच्या वडिलांनी माझ्या वडिलाकडून 4 लाख रुपये नेलेले आहेत आणि परत दिलेच नाहीत, त्यात तुमचे वडील शेव झाले. हा विषय तुम्हाला माहित आहे का? सरपंचाला. हॅलो. हा, बोला. आता आवाज ब्रेक झाला. नाही, रेंजचा प्रॉब्लेम आहे सर. तर माहित नाही म्हटलं तर त्याला 2 लाख रुपये द्यावं लागतं, नाही म्हटल्यावर 4 द्यावं लागतं. म्हणून त्यांनी नाही म्हणून हार मानली आणि त्याला 2 लाख रुपये दिले. उदाहरण आपलं सर. बरोबर. तर ह्या आघाडी सरकार दिलं सर. आवाज ब्रेक होते. हा सर, माझा मुद्दा राहिला ना सर, माझ्या मोबाईल मध्ये जरा हे फाट आहे सर, पण मुद्दा राहिला तुम्हाला बोलायचा. बोला. हा, तर ही आघाडी सरकारनं जर आपल्याला आरक्षण नाही जर दिलं तर आपण 288 आमदार मराठी समाजामधून आपण निवडून आणू शकतो. बिलकुल. आणि जरांगे सराला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करू शकतो. आणि ज्या टायमाला राज्याची सत्ता जरांगेच्या मराठ्याच्या हातामध्ये येईल त्या टायमाला आपण आरक्षण घेऊ ना. बरोबर. म्हणजे माझा उदाहरण असं आहे की त्या आघाडी सरकारनं आरक्षण दिला तरी आपल्याला आरक्षण मिळतं सर. नाही दिलं तरी पण मिळतं. बरोबर. पण तिच्यामध्ये असे चुकीचे विधान, अज्ञानाचे विधान आणि अल्प विद्यापरी गर्व शिरोमणी मजविद ज्ञानी कोण आहे, ज्ञानेश्वर महाराज सांगतात. ह्यांना अल्पविद्याच आहे पण गर्वाचा हा शिरोमणी होऊन बसलेला आहे. तिच्यामध्ये महाराष्ट्राच्या त्या मराठी समाजाची हानी होणार आहे सर. येस. सर, माझं बोलणं तुम्हाला कसं वाटतं? नाही, एकदम राईट वाटलं मला फार चांगलं वाटलं याबद्दल की कोणीतरी योग्य बोलतोय आणि म्हणजे काय दिशा असावी याबद्दल मार्गदर्शन करताय. म्हणजे या सगळ्या गोष्टीची महाराष्ट्राला गरज आहे आज.
मला सतत तुमच्या भागवत तावरे सारख्या सरांची गरज आहे सर. यस यस. परंतु मी माझ्या शेती संसारामध्ये मी गांजून गेलेला आहे. म्हणून तिच्या व्यापामध्ये मी तुम्हासारख्याला संपर्क साधू शकत नाही, तुम्हासारख्याला मी बोलू शकत नाही, तुमच्यापर्यंत यायला मला टाइम नाही, तुमच्यापर्यंत यायला माझी आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. जी जी जी. आणि अशाचा आदर्श घेऊन मोबाईलवरून बोलावं म्हणून मला मोफत माझी इच्छा आहे सर. जी 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 महाराज. परंतु दैव योगानं अमृतासारखा व्हिडिओ मला तुमचा आवडला. जी 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 जी. आणि राजकारणाचे बरेच मी युट्यूबवर व्हिडिओ पाहतोय, परंतु त्यामध्ये चांगले बोलणारे मला जर म्हणतात तर भागवत तावरे एक माणूस, जिजाऊचे वंशज नामदेवराव जाधव हे एक आवडले. दलित समाजाचे नेते प्रकाश आंबेडकर हे एक शब्द मला आवडले. बरोबर. कारण याच्या मुखातून निघणारे जे बोल आहेत ना सर, हो, हे संघर्ष कितीही जर केला तर माकड झाडावरून पडल्यानंतर पाला घेऊन पडताना सर, खरंय 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 खरंय, तसं आरक्षणाचा पाला घेऊन पडण्यासारखे ह्यांचे शब्द आहेत, ह्यांच्यासारख्याचा आदर्श घ्यावा. बिलकुल बिलकुल. अहो हे तुमचे फार मोठे शब्द आहेत. हो, तमाम महाराष्ट्राला या शब्दांची गरज आहे. आणि ह्या लोकांचं जे मी तुम्हाला नावं सांगितलं ना सर, हे माणसं हे अंगार आहेत, अंगार. बिलकुल 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 बिलकुल. आणि त्यांच्या ज्ञानापुढे जरांगे सर हे भंगार आहेत. बिलकुल बिलकुल बिलकुल. तर त्याला आपण ज्ञानाची दिशा दाखवावं, ज्ञानरूपी बॅटरीचा प्रकाश दाखवावा. त्यानं भटकत असलेल्या अज्ञानरूपी वंगल्या वाटातून त्याला चांगल्या डांबरी रोडवर लावावं, हे माझं तुमच्याशी. तुम्हाला वाटत नाही का की ही रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यावर तुम्हाला त्रास होईल याचा? मला बिलकुल त्रास होणार नाही. मी उत्तर देतो. प्रत्येक लोकांनी जर मला कॉल जर केला ना सर, मी त्याला उत्तर चांगल्या पद्धतीचं देतो. चालेल, तुमच्या धाडसाला आम्ही सलाम करतोय आणि तुम्हाला आम्ही प्रकाशित करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला लिंक पाठवू व्हॉट्सअपला. तुमचा कसला मोबाईल आहे, साधा आहे का कसा आहे? नाही सर, माझा मोबाईल ती मोठाच आहे. पण मी तुम्हाला व्हॉट्सअपला तुम्हाला मी हाय करतो, त्याच्यावर तुम्हाला ही लिंक सुद्धा पाठवतो. पाठव, पण ते माझ्या घर कुटुंब, माझ्या मंडळीला किंवा माझ्या मुलीवाला ते तुमचं लिंक मला दाखवायला लावलात. मला पण बघण्याचं ज्ञान नाही त्याच्यामध्ये. चालेल ना, मी तुम्हाला पाठवलं की ते दाखवतील तुम्हाला ते. हा, अनेक येस. जरी यदा कदाचित माझ्या समाजाला जर माझा कधी राग जर आला असेल, त्यांनी पूर्ण वेळ माझे शब्द ऐकून घ्यावं, मग माझ्यावर राग करावा, नंतर करावं. बरोबर बरोबर. माझे शब्द न ऐकताच त्यानं अंधारामध्ये शब्दबाण सोडू नये. बिलकुल बिलकुल. यस महाराज. तुम्ही मला अमोल किमतीचा एवढा वेळ दिल्याबद्दल नाही 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 नाही, मला काही अडचण नाही. मला तुम्ही जे शब्द प्रयोग केले ते माझ्यासाठी फार महत्वाचे आहेत. हा सर, माझं तुमचे मला फार आवडले, चांगले सर. यस यस महाराज. हा, ज्यांच्या समोर तुम्ही मफलेर तुमच्या गळ्याला होतं तोच भागवत तावरे. हा, मग तुमचं भागवत तावरे म्हणून मी नाव सेव्ह करू ना सर? नाही 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 नाही, भागवत तावरे हे समोरून बोलणारे माणसं आहेत. मी पत्रकार, त्यांची मुलाखत घेणारा माणूस आहे. हा, तुमच्या हातात माईक होतं का? हा, तो आहे मी. बर, मग तुमचं नाव काय सर? माझं नाव संग्राम धनवे. संग्राम धनवे म्हणून करू का सर? संग्राम पत्रकार म्हणून करतो सर. चालेल चालेल चालेल, तसं करा. हा, करतो. माझं नाव आहे संजय शहापुरे सर. जी महाराज. हा, तुम्हाला पण माहित असावं. यस सर, यस सर. हा, ठीक आहे सर. थँक्यू. जय शिवराय.